तर लक्षात घ्या, मॅचचा पहिला बॉल पडण्याआधी 12th मॅन कंपल्सरी पाहिजे आणि त्या सोबतीनं टायमर सेट केला जाईल. 4 ओव्हरची मॅच आहे. विथिन 5 षटकांची मॅच आहे. विथिन 20 मिनिट्स तुम्हाला 4 षटकं ती टाकावीच लागतील. मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय गज क्रिकेटचा 16 आनंदाचा आणि जल्लोष साजरा होतोय स्वर्गीय मकरंद स्मृती चषक मुठवळ गावाचा. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आणि पर इनिंग तुमच्याकडे एक DRS या ठिकाणी असेल. 3 कॅमेरे या स्पर्धेमध्ये सेट करण्यात आलेत. बीमर, रनआउट, बाउंड्री चेक, व्हाईट बॉल यासाठी तुम्ही DRS या ठिकाणी घेऊ शकता. आणि अंपासला जेव्हा वाटेल अंपास तुमच्यासाठी DRS कधीही अवेलेबल आहे. लक्षात घ्या अंपास, तुम्ही ओव्हरस्टेप, हाईट फॅक्टर, बाउन्सर जिथे वाटेल तिथे DRS तुम्ही घेऊ शकता. आणि कुठेही जर तुम्हाला वाटलं थोडासा डिसिजन क्लोज आहे, थोडा वेळ घ्या. आमने लोणारचं क्रिकेट आहे, प्रतिष्ठेसाठी सन्मानासाठी हे क्रिकेट खेळलं जातं. तुमच्या खांद्यावरती स्पर्धेची मोठी जिम्मेदारी आहे आणि तुम्ही यशस्वीरित्या पार कराल या खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या सगळ्या मॅच ऑफिशियल्स अंपायर्सला. ऑल द बेस्ट सगळ्यांना देऊयात आपण शुभेच्छा आणि करूयात मॅचला सुरुवात. स्पर्धेचा पहिला सामना आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्या सोबत आवाज जो नांदुरकी भिवंडी तालुक्याचा समीर ठाकरे, आपलं स्वागत. थँक्यू ओमकार सर. आणि ज्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत, जे नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत, त्या नियमांनुसार ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि मला वाटतं मैदानामध्ये एंट्रीला जी कार आहे ती थोडीशी आपण बाजूला करा, ती रिफ्लेक्ट होते कदाचित मैदानामध्ये. 5 षटकांचा सामना आहे. 2 षटक ही पहिली 2 षटकं ही पॉवर प्लेची तुम्हाला बघायला मिळतील. आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देवरुंग बापगावच्या ऐतिहासिक क्रीडांगणावरून मित्रांनो आपण ही स्पर्धा पाहतोय. सलग या स्पर्धेचा आपण विचार केला तर दरवर्षीप्रमाणे या स्पर्धेचं सातत्य स्वर्गीय मकरंद स्फोट मुठवलच्या वतीनं राखण्यात आले. आणि पंचांचा अधिकृत इशारा येतोय. या स्पर्धेतील पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्कवर जीतू सज्ज होतोय. सामना करेल बॅटर पंडित गोडे. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. राऊंड द विकेटने येत असताना थोडासा बाहेर चेंडू काढण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी जेतूनं डॉट बॉलनं सुरुवात करत असताना, डॉट बॉलनं आगाज करत असताना स्वर्गीय मकरंद स्मृती चषकाचा खेळ आता आपण मैदानात पाहतोय. हाफ ट्रॅकर ऑन साइडला हुक केलाय. गॅप मोठा आहे आणि बॉल वेगाने सरकतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा पहिला चौकार, पहिला धावा पंडित गोडेच्या बॅटमधून. त्यासाठी जय बोले ग्रुप मुठवल यांच्याकडून तब्बल 555 रुपये. आणखी एक बॉल फुल अँड पॉवरफुल. 1 मोर 4 चौकार येतोय पंडितच्या बॅटमधून. लगातारच्यातना 2 बॉल 2 चौकार आलेत आणि समोर रील स्टार कुणाल भामरे 4142 आपल्या समोर आहे. आणि त्याच्या भाषेत म्हणायचं झालं चोपताच ठेवलाय भावानं. लगातारचे 2 चौकार आलेत. सुरुवात धमाकेदार झाली आहे समीर. राऊंड विकेट. तिसरा चौकार आला तर मिळतील 555 आहेत. ओके, म्हणजे इथे बॉल स्टॉप करण्यामध्ये यश आलं. त्या 555 मिळवण्याची संधी होती फलंदाजाला. धावफलकावरती पुढे जाता. टीमची टोटल स्कोरकार्डवरती 3 ने पुढे जात असताना डबल डिजिटमध्ये 11 काय टेलिकास्ट होता. ग्रामीण टेनिस क्रिकेट नेहमी म्हणतो की फार कमी काळात ज्या वेबसाईटनं सर्वाधिक मोठी उंची गाठली
तुम्ही आम्हाला सब्सक्राइबर मध्ये मोजू नका. अगर बात की जाए क्वालिटी की तो ऑलवेज ग्रामीण टेनिस क्रिकेट ईस्ट इज वेस्ट इज बेस्ट. सुपर टेलिकास्ट होतं समीर. आणि ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज बापगाव सारखे क्रीडांगण, इतकी सुंदर खेळपट्टी, इतकं सुंदर आयोजन, मग सगळेजण म्हणतील वा भाई वा, क्या बात आहे. अंपायरचा इशारा आहे तो व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन स्कोरकार्डवरती. समीर, काय वाटतं मागच्या 4 ते 5 वर्ष सातत्यानं ही स्पर्धा तू देखील कव्हर करत आला. तुझ्या स्पर्धेच्या सुरुवातीला देखील ग्लॅमर देण्याचं काम स्वर्गीय मकरंद स्मृती चषकानं केलं. यावर्षी जे आयोजन करण्यात आलं ते लाजवाब आहे. आणि एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा. खरं तर शब्द कमी पडतील अशी स्पर्धा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ओमी सर, जे सातत्य, कन्सिस्टन्सी फार महत्त्वाची असते. आणि अनेक स्पर्धा येतात, 1 वर्ष 2 वर्ष त्या स्पर्धा चालतात, त्याच्यानंतर त्या बंद होतात. परंतु या त्रिमूर्तीनं आणि मुठवलकरांनी हे जे सातत्य टिकवलं आहे, याने एक वेगळा दर्जा निर्माण झाला. आणि ही स्पर्धा प्रत्येकजण अतिउत्साही असतो खेळण्यासाठी, आणि प्रत्येकजण समालोचन करण्यासाठी देखील. ऑन साईडला पुन्हा एकदा समोर फोर्स करण्यात आला. लॉंग ऑनच्या दिशेने फिल्डर आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये जो स्टार्ट हवा होता तो स्टार्ट या ठिकाणी मिळून देत असताना जय अंबिका देवरुंगपाडाचे बॅटर्स धावफलकावरती 17 धावा. ग्रेट स्टार्ट. पॉवर प्लेमध्ये ज्यावेळी तुम्ही बिनबाद सत्राची सुरुवात करताना मग ती धमाकेदार हे व्यासपीठ सध्या तुम्हाला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे प्रणेते उत्तमदादा पाटील आणि त्यांच्या सोबतीनं उद्घाटनीय सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले हे तमाम मान्यवर. तुम्ही आयुष्यामध्ये पैसा किती कमवला त्यापेक्षा माणसं किती कमवली ना, त्याचं ज्वलंत उदाहरण उत्तमदादा पाटील. आणि त्यांनी कमवलेली ही माणसं आज त्यांच्या प्रेमाखातर स्वर्गीय मकरंद स्मृती चषकाच्या या व्यासपीठाला भेट देत आहेत. सगळ्यांचं मनपूर्वक आभार. ऐतिहासिक बापगाव देवरुंगचं हे क्रीडांगण श्रीमंत योगी राजेशिव छत्रपती, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर, विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज. बोला प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावंत असं सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. मुजरा मानाचा या ऐतिहासिक क्रीडांगणाला, राजा शिवछत्रपतीला. आणि या भगवा झेंडा अभिमानानं डोलताना, फडकताना तुम्ही ऑनस्क्रीन पाहत होतात. ओव्हर द विकेट हाफ ट्रॅकर होता, समोर खेळलेत, अगदी बेसबॉल स्टाईल हॅमर केला आणि बॉल झाला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि हा येतोय एक भगवा चौकार. एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम बोथ द ओपनर्स. देवेश आणि पंडित गोडेच्या बॅटमधून जो खेळ अपेक्षित होता तो खेळ आता त्यांनी सुरू केला. आणि मैदानाच्या चौफेर बाजूने फटके खेळण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे. ते फटकेबाजी अक्षय सुरेकरला तुम्ही सेकंड ओव्हरमध्ये पाहतात. पॉवर प्लेमधील दुसरं षटक आणि धावफलकावरती धावा तुम्ही सध्याच्या घडीला बघतात 21 धावा, 21. एक्सलंट सुरुवात पॉवर प्लेमध्ये जी मिळणं गरजेची होती, कारण पॉवर प्लेला कॅपिटलाइज करणं महत्त्वाचं असतं. ज्यावेळेला तुम्ही पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करता लो फुल टॉस, पुन्हा ऑन साईडला स्विंग केला, मिड विकेटच्या दिशेने बॉल येतोय. एका धावेला 2 मध्ये आता बदलल्या जाणार. वेगानं धावतोय पंडित गोडे. वयाची 40 ओलांडली या खेळाडूंना, परंतु तोच जोश आणि तीच खरं तर एक्साइटमेंट, उत्साही खेळामध्ये असणारा खेळाडू आहे. आणि इथे चांगला धावतोय विकेटच्या मध्ये. चौकार तर 2 त्याच्या बॅटमधून आपण बघितले, परंतु सिंगल डबलचं महत्त्वही क्रिकेटच्या खेळामध्ये फार मोठं असतं. आणि तोही खेळ सुरू केला फलंदाजांनी. ओव्हर पिच बॉल समोर, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉल रेट. लॉंग ऑफचा फिल्डर बॉलवरती आला. तोपर्यंत वेळ होती 2 धावा पूर्ण करण्याची. या 2 धावांनी स्कोर पुढे गेलेला आहे. धावफलकावरती धावा तुम्ही पाहताय सध्याच्या घडीला 25 धावा. पॉवर प्ले पूर्णपणे आपल्या नावी करण्याचा प्रयत्न केला. पॉवर प्लेला मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न केला सध्या तरी बॅटर्स देवेश आणि पंडितनं. जानूस्पोर्ट इताडे, कालच मित्रांनो एक ऐतिहासिक स्पर्धा जानूस्पोर्ट इताडेच्या वतीनं संपन्न झाली. जगनशेठ पाटील साहेबांच्या वतीनं विनामूल्य प्रवेश त्या स्पर्धेमध्ये देण्यात आला. गावदेवी नांदकर संघानं ती स्पर्धा जिंकली. आणि आज सकाळी पहिल्याच मॅचमध्ये इताडे संघ दाखल आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. जय भोले ग्रुप स्टँडला सलामी देणारा हा पहिला षटकार या स्पर्धेमध्ये देवेशच्या बॅटमधून.
आय फुल टॉस हा बॉल आपल्याला बघायला मिळाला आणि त्याच्यावर आक्रमण ताकदीनं हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला. सर लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा सिक्सर होता देवेशच्या बॅटमधून आणि धावफलक 32 धावफलकावरती लागल्यात. काय सुरुवात केली या ठिकाणी. या पुढचा बॉल आता फ्री हिट असेल. राऊंड द विकेट न समोर ड्राईव्ह करण्यात आला. हेलिकॉप्टर ड्राईव्ह स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉलर बॅक 5 ड्राईव्ह आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल आणि एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना 33 वर. खरं तर आज थोडंसं उशिरानं आपण मॅचेस सुरू केल्याचं कारण वेदर वातावरणामध्ये देखील थोडासा आज बदल बघायला मिळाला होता. मॉर्निंग सेशनमध्ये अगदी जवळपास 10 वाजले तरी थोडंसं धुसरपणा होतं आणि क्लिअर वेदर नव्हतं. दॅट्स वाय आपण थोडंसं उशीर आहोत. परंतु येथे आता वेळ ती आपल्याला कव्हरी करावी लागणार आहे. त्याच्यामुळे खेळाडूंना आम्ही ती सातत्याने सूचना देखील पोहोचवतोय. हा चेंडू डॉट आलाय थोडासा खाली राहणारा. आणि या विकेटविषयी आपण मागच्याच मेहर 11 बापगावच्या चषकामध्ये चर्चा करत होतो की डबल बाउन्स आहे. एखादा स्पॉट असा आहे की तिथून एका एक बॉल खाली बसतोय. यावेळेला फुलरला येतो तो ऑन साईडला ड्राईव्ह करण्यात आला. मिड विकेटचा फिल्डर बॉलवरती येतो आणि सेकंडचा कॉल. इथे रनआउटची संधी होती. ओव्हर थ्रो झालाय. तिसरी धाव मिळेल का प्रयत्न होत नाही आणि फक्त मिळत आहेत 2 धावा. 2 धावांनी स्कोर पुढे गेलाय. पॉवर प्ले समाप्त होतो आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा 35 ऑन द बोर्ड नाव. जवळपास 17.50च्या सरासरीनं धावा जोडलेल्या आहेत. पूर्णपणे पॉवर प्ले आपल्या टीमच्या डावी करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी. यानंतर जो सामना तुम्ही पाहणार आहात दोन्ही कॅप्टन आपण तयार राहायचं. जय सावराई एलकुंदे टीम आज या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल. 35 धावा आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. जानू स्पोर्ट इताडे संघाला आता इथून पलटवार करावा लागेल. धावा थांबवाव्या लागतील. धावांवरती रोख आणावं लागेल. जयदुर्गा अनुज 11 लोणाड आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय सावराई एलकुंदे या 2 टीम मध्ये तुम्हाला सामना बघायला मिळेल. प्रशांत वाकडे यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. तदनंतर जानू स्पोर्ट इताडे बीच्या विरोधात गावदेवी स्पोर्ट नांदकर आणि आज बहेर 11 बापगावच्या विपक्षामध्ये जाणता राजा देवरुंग असे 8 संघ तुम्हाला खेळताना दिसतील. परंतु संस्थापक अध्यक्ष अनंताजी केने मॉर्निंग सेशनमध्ये आपल्यासोबत जोडले गेले. जरूर ते या स्पर्धेची रजा घेतात. थर्ड ओव्हर आणि हर्षद वेलेकर बॉलिंग मार्कवर येतोय. एक युवा टॅलेंटेड हा गोलंदाज आहे. मागच्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट एमर्जिंग प्लेअर म्हणून या खेळाडूची निवड करण्यात आली होती आपले लोणाड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत. आणि या वर्षामध्ये देखील ती सुरुवात त्याच्या वतीने तुम्हाला बघायला मिळालेली आहे. डॉट बॉलनं सुरुवात करतोय आणि हे डॉट बॉल आता इथून भरपूर महत्वपूर्ण ठरणार आहेत. पुन्हा ऑप्शनच्या बाहेर निघून ऑन साईडला अक्रॉस द लाईन फटका. ऑन साईडला ड्रॅग करत असताना कंट्रोल करत तर पूर्णपणे नव्हत्या फटक्यामध्ये. परंतु एक धाव सहजगत्या त्या ठिकाणी पूर्ण केले आणि एका धावेने स्कोर पुढे जाताना 36 वर 36. फार बिझी शेड्यूल करत तर आता या विभागातील या परिसरातील क्रिकेटसाठी आपल्याला बघायला मिळालेलं आहे. लागोपाठ एका पाठोपाठ मोठमोठ्या स्पर्धा येत आहेत आणि त्यापैकीच स्वर्गीय मकरंद स्मृती चषक मुठवळची सन्मानाची स्पर्धा. लेन बॉल होता. एक्सचा बाउन्स एका एक राईज होणारा बॉल त्या ठिकाणी बघायला मिळाला. अनएक्सपेक्टेड बाउन्स होता आणि हर्षद आता इथून पलटवार करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये आज जितूनच सुरुवात केली. मोस्ट ऑफ द वेळा आपण पाहिले की अक्षय नेहमीच डावाला सुरुवात करत असतो विथ अ न्यू बॉल. बट आज थोडंसं बॉलिंग क्रमामध्ये बदल केला. परंतु तदनंतर हर्षद वेलेकर कमाल करतोय. एक्सलेंट आउटस्टँडिंग बॉलिंग परफॉर्मन्स. who considered only single in 4 ball. छत्तीस धावा स्कोर कार्डवरती आणि आज ओमी सर कॉम्बॉक्स मध्ये आहेत तर जरूर 4 दिवस आम्हाला भरपूर काही शिकायला मिळेल. वन ऑफ द ग्रेट कॉमेंटेटर इन टेनिस बॉल क्रिकेट. खोलात टाकलेला बॉल यॉर्कर लेंथ होता आणि ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज बॉलवरती येतोय. फक्त आणि फक्त सिंगल. एक पलटवार करणारं षटक होतं. क्रिकेटमध्ये ज्या वेळेला आपण टेनिस बॉल क्रिकेट पाहतो की मोस्ट ऑफ वेळा आपण या परिसरामध्ये 4 ओव्हर 3 ओव्हरच्या मॅचेस पाहतो.
परंतु जसजसा ओव्हर्स वाढतात मोठं फॉर्मॅट होतो मॅचमध्ये पलटवार करण्याची एक संधी प्रत्येकी टीमला मिळत असते. ओ यॉर्कर लाऊडली अपील करण्यात आले, स्वीप करण्याचा प्रयत्न. डेरेक किट्सची गरज होती. कदाचित बॅटर ऑप्शनच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न करताना दिसला आणि पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. एका धावेने स्कोर पुढे गेलाय. धावफलकावरती 38 धावा, 38 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 3 त्या ठिकाणी संपलेला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा या धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. वेलकम प्रशांत वाकडे आणि विजय वाकडे. जय सावरे एलकुंदे संघ तुम्हाला यापुढच्या लढतीमध्ये खेळताना दिसेल आणि त्यांच्या विपक्षामध्ये जयदुर्गा, अनुज 11 लोणार, अजय कदम अँड टीम यानंतरच्या मॅचमध्ये तुम्हाला खेळताना दिसेल. परफेक्ट 8 संघांचा पूल आज पाहणार आहोत आणि प्रत्येक दिवशी 4 दिवस चालणारी स्पर्धा दरवर्षी आपण योगी सर बघत आलोय की 3 दिवस लागोपाठ असोसिएशनमधील संघ खेळतात आणि तदनंतर एका दिवस संपूर्ण बाहेरील कल्याण तालुक्यातील भिवंडीतील संघांना तुम्ही खेळताना पाहता. परंतु या वर्षामध्ये तसं नाही आहे. या वर्षामध्ये फक्त ओनली असोसिएशन अंतर्गत टीम्स 32 टीम या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. नवी कॉन्सेप्ट आणि पारितोषिकांचा वर्षाव असणारी स्पर्धा आहे. दैवत वेलेकराला 4थं षटक. देवेश सामना करेल यावेळेला आप ट्रॅकर बॉल ऑन साइडला टर्न केला स्क्वेअर ऑफ द विकेट. थोडंसं फंबळ होतं फिल्डर. क्षेत्ररक्षण थोडंसं चुकीचं बघायला मिळालं आणि याच दरम्यान 2 धावा घेण्याची संधी होती देवेशकडे. एकही विकेट आतापर्यंत मिळवता आलेली नाहीये. ही पार्टनरशिप फार मोठी होते पंडित आणि देवेशमध्ये. ती पार्टनरशिप तुम्हाला ब्रेक करावी लागेल. अन्यथा भरपूर मोठी धावसंख्या ही स्कोर कार्डवरती तुम्हाला बघायला मिळेल. चांगला स्टँड दोन्ही सलामीवीरांनी आतापर्यंत दिलाय. दैवतचा बॉल हेलिकॉप्टर. लॉंग ऑनचा फिल्डर येतोय. वाईडिस्ट लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी होती. आउटफील्डमध्ये तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. प्रशांत वाकडे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य आम्हाला लाभलेलं आहे त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. एकूण 10,000 रुपये आर्थिक सहाय्य त्यांनी या स्पर्धेसाठी केलंय. रिवर्सचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. शॉट फाईन लेगचा फील्डेड डाऊन दी बॉल अँड ही मेक्स नो मिस्टेक. विकेट गॉन. पहिला धक्का लागतो या ठिकाणी जय अंबिका देवरुंगपाडा संघाला. बेचाळीसावा धावफलकावरती पूर्णपणे आता मॅचमध्ये पलटवार केलेला आहे तो जानूस्पोर्ट इताडे संघानं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 35 धावा होत्या परंतु तदनंतर हर्षद वेलेकरचं ते षटक कुठेतरी दबाव वाढवला संघावरती आणि तदनंतर दैवत वेलेकरनं सुरुवात केली आपल्या षटकाला आणि त्याच्याही ओव्हरमध्ये आता विकेट प्राप्त करताना तो दिसला. पहिला धक्का लागला. एक मोठी भागीदारी आपल्याला बघायला मिळाली. तब्बल 42 धावांचा स्टँड या दोन्ही सलामीवीरांनी दिला आणि त्यातून देवेशचा पण महत्वपूर्ण विचार केला तर 26 धावांचं योगदान राहिलं. दैवत वेलेकर नवीन बॅटर. सोनू आलाय. पहिला बॉल स्लॉग स्वीप. व्हॉट अ मॅग्निफिसेंट हिट. एक्सलेंट स्ट्रोक आउट ऑफ द ग्राउंड. येतोय सिक्सर. पहिल्याच चेंडूवरती सोनूनं ठोकलाय ब्रँडेड सिक्सर. उत्तम दादांचं आयोजन उत्तमरित्या आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय आणि नक्कीच त्यांना साथ मिळाली आहे. योगेशजी पाटील माजी उपसरपंच त्याचबरोबर रणजित पाटील या त्रिमूर्तीच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे या स्पर्धेमध्ये काहीतरी नाविन्य आणण्याचा प्रयत्न केला जातो आणि मला आठवतं योगी सर भरपूर मोठ्या प्रमाणात सन्मान देखील या स्पर्धेमध्ये होत असतात. म्हणजे पाहुणचार आणि पाहुणे मंडळी
या स्पर्धेला सदीच्या भेट देताना आपण फार मोठ्या संख्येने बघत आलो दरवर्षी. याही वर्षामध्ये पुन्हा स्वीप करायचं होतं. लेगसमच्या बाहेरचा बॉल आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. सोनू भन्नाट फॉर्मात या वर्षामध्ये चांगली बॅटिंग करतोय आणि इथे आल्या आल्या स्लॉक स्वीप क्लासिकल फटका आपल्याला बघायला मिळाला दैवत वेळेकरच्या विरुद्ध. आणि तदनंतर आता कुठेतरी दिशेवरती नियंत्रण चुकलंय. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी खर्च करतोय. एका धावेने स्कोर पुढे जाताना 49. पहिलाच सामना हाय स्कोरिंग तुम्हाला बघायला मिळतोय. कटर होता, पुढे येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडला, हलकासा बाहेर वळण घेणारा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल. हॅव अ लुक ॲट दॅट इन ॲक्शन रिप्ले. लेग कटर, ब्युटिफुल लेग कटर. आणि महत्त्वाचं म्हणजे टप्पा चांगला लेंथवर होता आणि अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट ऑफ गुड लेंथ. थोडा बॅटर पुढे येतो, लेंथ खेचली आणि तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या गोष्टी महत्त्वाच्या असतात एका गोलंदाजासाठी. कमी गतीने टाकलेला बॉल, स्लो बबन. दैवत वेलेकरकडे देखील अनुभव आहे, वर्सटाईल खेळाडू आहे आणि व्हेरिएशन्स त्याच्या गोलंदाजीमध्ये आपण बघतोय. शेवटच्या बॉलवरती आली एक धाव आणि एका धावेने स्कोर पुढे गेल्या धावफलकावरती 50 धावा. 4 षटकांचा केस संपन्न. 50 रन्स ऑन दी बोर्ड. लास्ट ओव्हर. हर्षद वेलेकरकडे पुन्हा चेंडू सोपवलेला. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि इथे डॉट बॉलर सुरुवात. आता थोडंसं विकेटने त्याला सहाय्य केलं. टप्पा पडला ऑप्शनच्या बाहेर आणि थोडासा खाली राहणारा बॉल. डॉट बॉलनं स्टार्ट करत असताना अंतिम षटकामध्ये धावफलकावरती 50 धावा आहेत. जय सावरई एलकुंदेच्या विपक्षामध्ये अनुज 11, जयदुर्गा लोनाड दोन्ही कर्णधार आता टॉस करण्यासाठी आपण यायचंय. ओव्हर द विकेट हर्षद वेलेकर. ओव्हर पिच बॉल समोर लॉफ केला. लॉंग ऑन ला फिल्डर आहेत. जीतू डाऊन दी बॉल आणि कोणत्याही प्रकारे तो चुकी करत नाहीये. पकडलाय जेल. समाप्त होतोय सोनूचा खेळ. लागतोय दुसरा धक्का देवरुंगपाडा संघाला. टायमिंग होतं आणि जय हनुमान चौधरपाड्याचे कर्णधार कुणाल सुतार यांना तुम्ही पाहतात. वन ऑफ द सक्सेसफुल कॅप्टन इन दिस सीझन. या वर्षामध्ये 5 चषक कुणाल सुतारच्या नेतृत्वाखाली जय हनुमान चौधरपाड्याने जिंकलेले आहेत आणि नंबर 1 रँक करतोय त्यांचा संघ. त्यांचे स्वागत आहे. लास्ट ओव्हरमध्ये हर्षद वेलेकर आता एक चांगली स्टार्ट मिळून दिलेली आहे. केतन आल्या 4थ्या क्रमांकावरती. ओव्हर द विकेट. आल्या आल्या इथून हवेतून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅक लिफ्ट करू दिली नाही. खरं तर लॉफ्टेड हिट करू दिले नाहीयेत परंतु वेगानं 2 धावा पूर्ण करण्याची संधी होती. क्विक डबल तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळते आणि या 2 धावांनी 52 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजय कदम यांचे देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मागच्या वर्षामध्ये ALPL सीझन 2 मध्ये स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवलचं प्रतिनिधित्व केलं होतं अजय कदमनं. आपलं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून तो खेळला होता. शॉर्ट ऑफ लेंथ आउट साईडला पूल केला. स्क्वेअर लेगचा फिल्डर बॉलवरती येतोय. 1 धाव मिळाली आहे. सेकंडचा कॉल. इथे डबल मिळणार आणि 2 धावा बघता बघता पूर्ण होत आहेत. थोडंसं लेझी थ्रो आपल्याला जरूर बघायला मिळाला अक्षयकडनं. 2 धावा घेण्याची संधी होती आणि 2 धावांनी स्कोर पुढे गेलाय. धावफलकावरती 54 धावा. परंतु इथून मित्रांनो जानूस्पोर्ट इताडे संघाचा आपण विचार केला. कालच एखादी स्पर्धा संपन्न करून दुसऱ्या स्पर्धेमध्ये सकाळी सामना खेळण्यासाठी जाणं सोपं नसतं परंतु आज इताडे संघानं ते करून दाखवलं आणि वेळेवरती अगदी या मॅचसाठी ते पोहोचले. ते गॅप फाईंड करत असताना बॉलला सरळ मिड विकेटच्या पलीकडे पाठवला. 4 धावांकरिता चौकार. फिल्डर होता. मिड विकेट थोडासा वाईडिश तुम्हाला बघायला मिळाला आणि त्याचा फायदा बॅटरनं उचललाय. लोवर फुल टॉस बॉल ऑन साईडला
स्विंग करत असताना पाठवल्या सर गॅपमधून 4 धावांकरिता महत्वपूर्ण चौकार आहे. कारण हर्षद वेलेकर थोडासा अधिक घातक दिसत होता आणि त्याच्या विरुद्ध धावा बनवणं थोडं कठीण झालं होतं. आणि चौकारानं धावफलक आता जाऊन पोहोचलाय 58 या आकड्यावरती. पंडित गोडे सलामी आलाय आणि त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 12 धावा आलेल्या आहेत. चांगली साथ दिली आहे त्याने. खरं तर एक मोठी भागीदारी आपल्याला बघायला मिळाली होती ज्यावेळेला 42 धावा स्कोर कार्डवरती 2 फलंदाज सलामीवीरांनी जोडले आणि तदनंतर पहिला खेळाडू बाद करण्यामध्ये यश आलं होतं दैवतला. आणि त्याच्यानंतर सोनू मैदानात आला, त्यानंही षटकारानं आगाज केला आणि आता तदनंतर केतनच्या बॅटमधून चांगल्या धावा. शेवटचा बॉल डावातील हर्षद हाफ ट्रॅकर मागे कीपरकडनं आता मिस्टेक झाली आहे. एक धाव त्या ठिकाणी पळून पूर्ण केले आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. ह्या एक्स्ट्रा धावा कुठेतरी आता येणाऱ्या डावामध्ये तुमच्यावर मानसिक दबाव वाढवू शकतात, सायकोलॉजिकली प्रेशराईज तुम्हाला करू शकतात. आणि या 2 धावांनी स्कोर आता पुढे गेले 60 वर. 60 रन्स ऑन दी बोर्ड. चला शेवटचा बॉल आहे यानंतर टॉस केला जाणार आहे. दोन्ही कर्णधार आता मी पुन्हा विनंती करतोय अनुज 11 जयदुर्गा लोणाड आणि जय सावराई एलकुंदे या 2 टीम मध्ये तुम्हाला सामना बघायला मिळेल. शेवटचा बॉल फुलर लेंथ वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ होतं आणि येतोय डॉट बॉल आणि याचबरोबर 60 धावा स्कोर कार्डवरती लागलेल्या आहेत. 60 ऑन दी बोर्ड अँड 61 टू विन. 61 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्याकरिता. जाऊया पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. सन्माननीय रोहिदासजी घोडे यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. त्यांच्या शुभास्य आपण करणार आहोत टॉस. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. स्वर्गीय मकरंद दत्तू पाटील यांच्या स्मरणार्थ टॉस बॉक्स तयार करण्यात आलेला आहे. रोहिदासजी घोडे यांच्या शुभास्य आपण टॉस करत आहोत. एका बाजूला स्वर्गीय मकरंद स्मृती चषक. अंकुश चौधरी यांना देखील विनंती करतोय, अंकुश पाटील यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. स्वर्गीय मकरंद स्मृती चषक असा कॉल होता आणि ते झालेलं आहे. म्हणजे टॉस जिंकलाय तो म्हणजेच जयदुर्गा लोणाडनं. पाहुण्यांना विनंती आहे की पुन्हा एकदा आपण सन्मानार्थ मंचावरती विराजमान व्हावं. अजय नाणेफेकी आपण जिंकलेले आहे. प्रथमतः कसं वाटतं या स्पर्धेचं आयोजन आणि किती उत्साही होता, किती एक्साइटेड होता मकरंद स्मृती मुठवळचे हे चषक खेळण्यासाठी? दरवर्षी चांगली टुर्नामेंट ऑर्गनाईज करते. पूर्ण मुठवल टीम आणि मुठवल गावाचं सपोर्ट असतं आणि ऑर्गनाईज करतात ते. आणि दरवर्षी त्यांचा मोटिवेट असतं का चांगली टुर्नामेंट घेऊन चांगला प्लॅटफॉर्म द्यायचा. टॉस जिंकलेल्या आणि महत्त्वाचं म्हणजे 5-5 षटकांच्या मॅचेस आपण पाहतोय. काय निर्णय काय घेणार आहेस? 5 षटकांचा सामना आहे. आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करू. आज पूर्ण टीम पाहायला मिळेल की आजही काही खेळाडूंची कमतरता? नाही, पूर्ण टीम दर टुर्नामेंटला पूर्ण टीम असते, बट इंजरी चालू आहे. बरेच प्लेयर इंजर्ड आहेत, त्याच्यामुळे परफॉर्मन्स करायला थोडासा प्रॉब्लेम होतो, बाकी काही नाही. अजय कदम आज गोलंदाजी करताना दिसेल? नाही, इंजरी कंटिन्यू आहे. शुभेच्छा असतील. विजय, एलकुंदे संघाचा परफॉर्मन्स सुरुवातीला चांगला होतो, परंतु शेवटला कुठेतरी मॅचेस जसजशा पुढे जातात आव्हानं वाढतात आणि तेव्हा कुठेतरी संघ अडचणीमध्ये जातोय. यामागचं कारण काय सांगशील? कारण मी पहिल्यापासून जेव्हा टुर्नामेंट नाही, जेव्हा आपला हंगाम चालू झाला तेव्हापासून सांगतो क्षेत्ररक्षण सुधारायला पाहिजे. तीच आमच्या मेन टीमची हे आहे आणि आज आम्ही म्हणजे पूर्ण ताकदीने संघ उतरले. बघू, आज चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. तू काय सांगशील या स्पर्धेविषयी? आणि बॅटिंग करायची आहे, काय टार्गेट काय देणार आहेस? टार्गेट तर 60+ जाण्याचा प्रयत्न करू. समोरचा संघ पण खूप चांगला आहे आणि आयोजन बोलाल तर मुठवल संघाचं आयोजन खूप चांगला असतो. दरवर्षीप्रमाणे खूप चांगला यावर्षी मग केलेला आहे. शुभेच्छा असतील विजय तुला देखील. नाणेफेकी संपन्न झाली आहे आणि टॉस जिंकला या ठिकाणी अजय कदम म्हणजेच अनुज 11 जयदुर्गा लोणाडनं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला समोर जय सावराई एलकुंदेच्या. नाव बॅक टू कॉम्बॉक्स. देयर इज ओमकार शेटे सर अँड योगी पाटील सर. थँक्यू. चेक. थँक्यू सो मच समीर. काही सन्मान आहेत, ते सन्मान आपण या ठिकाणी संपर्क करीत आहोत. आपल्यामध्ये पाहू शकाल
हावरे पॅराडाईजचे सहकारी अंकुजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. मी त्रिमूर्तीला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते जे सन्मान आहेत ते आपण इथे संपन्न करतोय. उत्तमजी पाटील आणि रणजित पाटील यांच्या शुभ हस्ते सध्या आपण पाहत आहोत. अंकुजी पाटील यांना आपण सन्मानित करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. अतिथी देवो भव. पुढील सन्मान आपण पाहणार आहोत. मुटवल गावचे ज्येष्ठ समाजसेवक गजाननजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतो की आपण पुढे या. गजानन पाटील आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. कारण ही स्पर्धा म्हटली तर अनेक संख्येने आपण पाहुण्यांना सन्मानित करीत असतो आणि या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. पहिला सामना आपण सध्या पाहत आहोत. रंगतदार स्थितीमध्ये जाईल त्यात काही शंका नाही आहे. गजानन पाटील यांना आपण इथे सन्मानित करीत आहोत. उत्तमजी पाटील आणि रणजित पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. पुढील सन्मान देवरुंगपाड्याचे माजी उपसरपंच एक चांगले मूर्ती कलाकार आहेत आणि मी रोहिताजी गोडे यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने संपन्न केला जाईल. रोहिताजी गोडे यांना आपण सन्मानित करतोय. आणि जाऊया आता मात्र आपल्यामध्ये पाहू शकाल उत्कृष्ट खेळाडू जयदुर्गा अनु 11 लोणार संघाचे अजय कदम आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण याठी सन्मानित करूया. मागील 2-3 स्पर्धा पाहिले तर एक्झॅक्टली अजयला इंजुरी झालेली आहे, परंतु क्रिकेटपासून तो दूर राहू शकत नाही आहे आणि आज सुद्धा मात्र तो आपल्याला स्पर्धेमध्ये इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळेल. आणि स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाचा आपण विचार केला तर त्या संघाचे बिग फॅन आहेत. मग संघ कुठेही असू द्या, मुठवल त्या संघाचा सामना ते पाहण्यासाठी येत असतात. मिस्टर कल्पेश पाटील यांना मी विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. त्यांच्या माध्यमातून आपण एक प्रेक्षक स्थान पाहत आहोत. कैलासवासी रमण कृष्णा पाटील आणि कैलासवासी सुलभा रमण पाटील यांच्या स्मरणार्थ तो प्रेक्षक स्थान उभारलाय आणि त्यासाठी आम्हाला कल्पेश पाटील यांच्या माध्यमातून चांगलं सहकार्य प्राप्त झालेलं आहे. त्यांचा हा सन्मान आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. धन्यवाद सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आणि जाऊया आता मात्र आपण ऑन गोईंग मॅचकडे. सज्ज असतील कॉम्बॉक्समध्ये ओमकार शेट्टे. थँक्यू सो मच योगेशदा पाटील सर आणि समीरजी ठाकरे सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आणि फक्त फॉर्मॅलिटीज म्हणून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. बदलत्या काळाच्या ट्रेंडनुसार त्याच्यासोबत पण जावं लागतं. खरं हिंदू नववर्ष आपलं सुरू होतं ते म्हणजे पाडव्याला. संभाजीराजांच्या इतिहासासोबत गुढीपाडवा येतो. त्या गुढीपाडव्यासोबत मराठी नववर्ष हिंदू वर्ष सुरू होतं. इथे मॅचची मात्र झाली आहे सुरुवात धमाकेदार. सुरुवातीला विथ द बॅट पंडित आणि आता विथ द बॉल सोनू. पहिली विकेट गोलंदाज सोनूच्या खात्यात आणि धक्का लागलाय जानू स्पोर्ट्स इदाडेला पहिला. झिरो 6 ते बॉस अगदी समोर एक मोठं तुम्हाला बॅनर होल्डिंग पाहायला मिळतं आणि अरविंद दादाचं गुणगान गाणारं अरविंद शेठ भंडारी त्यांच्या नावाच्या कौतुकाचं हे सॉन्ग तुम्ही ऐकत होतात. स्वर्गीय मकरंद स्मृती चषक आपला भेटीसाठी आला 2026. नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये पाहता क्षणी प्रेमात पडावं ना इतकं सुंदर हे आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. मनी होता भोळेपणा, कधी दाखविला ना मोठेपणा, असं आयुष्य ज्यांना आपल्या परिवारासाठी मुठवळ गावासाठी जगलं असं नाव जे आज आपल्यामध्ये नाही आहे. तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका स्वर्गीय मकरंद दादा त्याच्या आठवणी जपण्यासाठी ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 3 तारखेला अरविंद दादांचा वाढदिवस.
एक्स्ट्रा कव्हरला फटका लाजवाबा बॅटच्या समोर होता, मैदानावरती आलाय या आमने लोणारच्या क्रिकेटचा एक कोहिनूर हिरा, त्याचं नाव दैवत वेलेकर. आणि पहिल्या बॉलवरती दैवतच्या बॅटमधनं आला चौकार. षटक संपल्या मैदानावरती पहिलं, आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 10 धावा. मैदानाच्या आतमध्ये अगदी वय वर्ष 19 ते 20 एक मुलगा तुम्हाला मोबाईल घेऊन सातत्यानं फिरताना काही व्हिडिओज काही क्षणचित्र टिपताना पाहायला मिळतो. अनेकांना वाटतं व्हिडिओग्राफी किंवा काही फोटोज क्लिक करणं म्हणजे एक वेडेपण आहे, पण ज्यावेळी ते फोटो कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये कैद होतात आणि त्यानंतर ज्यावेळी त्या व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून एडिट करून ग्राफिक्सच्या माध्यमातून सुंदर असे त्यांना अनेक सॉंग्स ॲड करून ज्यावेळी त्या व्हिडिओज पाहायला मिळतात त्याची मजा वेगळी असते. थोड्याच वेळात ती चर्चा जरूर करू. ऑन स्क्रीन तुम्ही सध्या पाहताय साहिल सुतार व्हिडिओग्राफी, आणि साहिल सध्या आपल्या कॅमेरामध्ये अनेक सारी क्षणचित्र मैदानावरती टिपतोय. तस्वीरें लेना भी जरूरी होता है क्योंकि आईने गुजरा हुआ वक्त दिखाया नहीं करते. आणि एक एडिटरचं काम तेच असतं, एखाद्या आठवणी टिपून त्या आयुष्यभर स्मरणात कशा राहतील. आणि साहिल सुतार हे नाव फक्त नाव नाही आहे, तर व्हिडिओग्राफी वर्ल्डमधलं ब्रँड. साहिल सुतार व्हिडिओग्राफी येत्या काळामध्ये यशाच्या उंच शिखरावरती जाताना आपल्याला नक्की पाहायला मिळेल. आणि साहिल जे वर्क करतोय ना, खरं तर ते खूप हार्ड वर्किंग असतं, कारण फोटोग्राफ एक क्षण है, शटर दबाने के बाद वह कभी लौटकर नहीं आता. आणि एकदा क्लिक झालेली आठवण आयुष्यामध्ये खूप काही सांगून जाते. त्यामुळे व्हिडिओग्राफी आहे ना फक्त एक वेडेपणा आहे, आणि त्याच्यासाठी त्या वेडेपणावरती प्रेम करावं लागतं. आणि आज साहिल सुतार ते प्रेम आपल्या कॅमेऱ्यावरती, आपल्या जो आवड आणि छंद आहे त्याच्यावरती करतोय. म्हणून साहिल सुतार व्हिडिओग्राफीसाठी इतकंच नाद करती काय भावा, व्हिडिओ बनवावीच लागतंय. इथे अपील आणि अंपायर सांगत असताना फिंगर गोज अप. दैवत वेलेकर त्याची विकेट तिकडे धोक्यात, आणि अंपायर्सने या ठिकाणी बाद घोषित केलंय आणि मैदान दैवत तुम्हाला सोडावा लागेल. हा ॲक्शन रीप राईट मोर दी विकेट आले, टप्पा पडला आणि बॉल बरोबर तिकडे जाऊन पॅडवरती आदळलाय आणि फलंदाज होतात बाद. धक्का दुसरा. जय जय. वाढदिवसाच्या ॲडव्हान्समध्ये उत्तमदादा पाटील आणि स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवळकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. विकेट जाते मैदानावरती. दैवत वेलेकरची ऑफ कटर होता, टप्पा पडल्यानंतर कदाचित लेग स्टंपला मिस करतोय की हाईट फॅक्टर जास्त आहे, या सगळ्या चर्चा होत्या दैवत वेलेकरच्या मनामध्ये. अंपायर्सला तिकडे मिडल स्टंप समोर फलंदाज सापडलं आणि त्यांनी बाद घोषित केलं. बॉल चालला आता डीपमध्ये पॉईंटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीपमध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना बीट करून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. योगेश दादा काय म्हणशील, 61 रनचं टार्गेट या मॅचमध्ये चेस करायचं आहे, आणि सुरुवात जर मैदानावरती पाहिली तर थोडीशी कुठेतरी नाजूक झाली आहे. धक्के देखील 2 लागलेत जानू स्पोर्ट्स इत्यादे संघाला, आणि 61चं रन चेस करताना दैवत वेलेकरचं थोडं स्वस्तात बाद होणं, साहिलचं बाद होणं येत्या काळामध्ये विशाल आणि नवनाथवरती जिम्मेदारी वाढवणार आहे. आमने लोणारच्या क्रिकेटमध्ये सध्या आपण आहोत, आणि आमने लोणार परिसरात आलात ना, किंवा एकदा का तुम्ही बाबगाव किंवा या क्रीडांगणावरती आलात की सर्वाधिक मोठं क्रिकेट या मैदानावरती खेळलं जातं. अनेक क्रिकेट स्पर्धा होतात, त्यापैकी एक मानाचा सन्मानाचा मकरंद स्मृती चषकाचा क्रीडा सोहळा आपला समोर आहे. डावा स्टिकच्या बाहेर अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन धावफलकावरती ॲड होतीये. धावफलक 1ने पुढे जात आहे. 16 धावा. सध्या जो स्कोरर आपल्या सोबत आहेत विनीत. खूप बाहेर होता बॉल, टप्पा पडल्यानंतर अगदी डावा स्टिकला सोडून जात होता. स्ट्रायकर एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो आता विशाल पारटोळे.
शफल झाले, विशाल फटका चांगला आहे. ऑन साइड नटराज स्टाईल टर्न केला, डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहेत. एक सिंगल मिळते आणि सेकंडचा कॉल होता, नकार केला. तिकडे फलंदाजी करताना नवनाथनं विशाल पारटोळे स्ट्राईक रोटेशन करणं, गॅप शोधणं, स्किल त्याच्याकडे चांगलं टेक्निक आहे त्याच्याकडे. तर दुसऱ्या बाजूला आक्रमकतेचं दुसरं नाव आहे नवनाथ. नवनाथची बॅट लागणं नाही या मॅचमध्ये टीम जानूस्पोर्ट इताडेसाठी खूप गरजेचं आहे. समोर तुम्ही पाहताय मैदानावरती खेळतीये टीम जय अंबिका देवरुंग पाडा. खूप सुंदर बॅटिंग, पंडित जे लेजेंडरी प्लस आणि त्यांना साथ दिली देवेशनं. बॉल बॅक ड्राईव्ह, समोर क्षेत्ररक्षक मिडॉनवरून आलाय, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, धोक्यात होती विशालची विकेट, मात्र या ठिकाणी जातोय डॉट बॉल. षटक मैदानावरती आपण पाहता दुसरं पॉवर प्ले मधला अजूनही अंतिम एका बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. 5 षटकांच्या मॅचेस, 61चं रनचेस हळूहळू खूप वेगात प्रगती करत चाललाय. स्वर्गीय मकरंद स्मृती चषक जी स्वप्न उत्तमदादा पाटील पाहत असतात, त्या स्वप्नांवरती काम करताना पूर्ण मुठवळ ग्रामस्थ आणि स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवळ ही टीम त्यांच्या सोबतीनं खांद्याला खांदा लावून काम करते. आणि आज आमने लोणारच नाही, भिवंडी ठाणे जिल्ह्यातील एक मानाची सन्मानाची स्पर्धा म्हणून स्वर्गीय मकरंद ट्रॉफीकडे पाहिलं जातं. हे तो सिर्फ झाकी आहे, पुरी कहाणी अभी बाकी आहे. प्रत्येक दिवसामध्ये 8 संघ इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळतील. स्पर्धेचा पहिला दिवस आहे, पहिली मॅच रंगती आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झाला आहे. षटक संपले, 2 धावा झालेत, 18 आणि बॉल बाकी आहेत मैदानावरती. इथनं अजून येणारे 18 आणि जिंकण्यासाठी येणारे 18 बॉल आणि अजून धावा करायच्यात 14.33 या सरासरीनं 43. एक छोटासा डीजेवाला ब्रेक घेऊयात आणि तदनंतर वळू व्हॉइस ऑफ PTC योगेशदादा पाटील यांच्याकडे. आयोजन उत्तम दादाचं मकरंद स्मृती चषक. आयोजन उत्तम थँक्यू दादा. थँक्यू डीजे. सोनाली भोईर यांच्या आवाजामध्ये स्वरबद्ध झालेलं हे संगीत तुम्ही ऐकत होतात. आयोजन उत्तम दादाचा स्वर्गीय मकरंद स्मृती चषक. आणि जू नांदुरखी या गावाला खरं तर हा आवाज बिलॉंग करतो, ज्या आवाजानं पूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. आगरी कोळी पारंपरिक जी संगीत आहेत ती ऐकायची मजा सोनाली ताईच्या आवाजामध्ये काही वेगळीच आहे. आणि याच जू नांदुरकीनं एक आवाज आपल्याला दिला जो सध्या क्रिकेट विश्वामध्ये फटाके फोडतोय आणि त्याचं नाव म्हणजे आला रे आला, ठाकरे आला, समीर ठाकरे. त्यांचा आवाज देखील या स्पर्धेमध्ये तुम्ही ऐकू शकाल. 18 धावा धावफलकावरत, मॅच स्टील ऑन, अजूनही बॅलन्स सामना. 43ची गरज 18 बॉलमध्ये. परमेश्वरांना प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो, पण मित्रांनो चमकतो तोच जो घनाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो. इथे सध्या घाव सोसलेत, त्याचं पलटवार करायचं टीम जानू स्पोर्ट्स इताडेला. जय अंबिका देवरुंग पाडा टीम समोर. ओव्हर नंबर सुरू झाली आहे 3. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो संकेत आला. संकेतचा पहिला बॉल फिंगर रोल करून टाकला होता कमी गतीनं आणि तो जातो यष्टीरक्षकाच्या हातात. त्या ठिकाणी होतीये डॉट बॉलची समाप्ती. समोर जी ब्रेझा कार आहे जे कोणाची आहे त्वरित जाऊन थोडीशी बाजूला करा. खेळाडूंना तिकडे त्याचा त्रास होतोय. सूर्यकिरण येत आहेत, थोडीशी रिफ्लेक्स होत आहेत. व्यासपीठावरती तुम्ही पाहता उत्तमदादा उपस्थित आहेत. त्या सोबतीनं मुठवळ म्हटलं ना की राजकीय क्षेत्रातील एक मास्टर माइंड, त्याचं नाव म्हणजे योगेशदादा पाटील. आणि योगेशदादा देखील व्यासपीठावरती आपल्या सोबत आहेत. नेहमीच दयानंदजी चोरगे साहेबांच्या सोबतीनं एक निष्ठावंत आणि प्रामाणिक असा मित्र म्हणून दयानंद चोरगे साहेब आवर्जून उल्लेख करत असतात योगेशदादा पाटील साहेबांचा. त्यांचं देखील मोठं योगदान असतं या मुठवळच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये. आणि अभिमान आहे आम्हाला योगेशदादा तुमच्या कार्याचा. आजवर अनेक माणसं या नावानं जोडली आहेत आणि ते नाव व्यासपीठावरती सध्या मॅच एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळतं. टीमची टोटल धावफलकावरती 18 बॉल बाकी आहेत, 17 रन बाकी आहेत, 43. टप्पा पडलाय, चालला बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती आहे समाप्ती. सध्या ग्रामीण टेनिस क्रिकेटसाठी ॲज अ ऑपरेटर आपल्या सोबत आहेत सुजल भोईर, सुजल, साहिल, राजा
ही सगळी यंग ब्रिगेड आहे तेजस भोईरच्या तालमीमध्ये घडलेले ब्रॉडकास्टिंग क्षेत्रातील एक कडक पहलवान आहेत. अपील नॉट आउट, खूप कॉन्फिडंटली होतं अपील. बॉल टप्पा पडल्यानंतर या विकेटवरती कधी टॉस होतो कधी खाली राहतो, त्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्याला सर्रास पाहायला मिळतात. आणि आमने लुणारचं क्रिकेट जे प्रतिष्ठेसाठी खेळलं जातं, आपण चर्चा करत होतो तेजस भोईर आणि त्यांच्या ब्रॉडकास्टिंग टीम ग्रामीण टेनिस क्रिकेटबद्दल. आता तेजस पुन्हा एकदा क्रिकेटकडे वळाला आहे, त्यामुळे सुजल असेल साहिल असेल या सगळ्यांवरची जिम्मेदारी आता वाढली आहे. कारण क्रिकेट एक छंदच असा आहे ना सुजल, जो तुम्हाला जास्त काळ लांब ठेवू शकत नाही. आणि तेजस भोईर म्हटलं की मानेरा मलंगड एक्सप्रेस. इथे फटका चालला डीपमध्ये कव्हरला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एक सिंगल ॲड झाली आहे. एका तरी बॅटरला मैदानावरती आता मोठा डाव साकारावा लागेल आणि खूप वेळ झाला. सध्या शांत आहे जानू स्पोर्ट्स इताडे. आणि इताडे म्हटलं की इताडे गावचा राजा आदरणीय जगनशेठ पाटील त्यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला सातत्यानं खेळताना पाहायला मिळतो. याच मैदानावरती मागचे काही वर्ष आधी माननीय कार्यसम्राट केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबांच्या नावानं केंद्रीय पंचायत मंत्री राज चषक पाहिलं. ते आलं होतं जगनशेठ पाटील यांच्या माध्यमातून. अनेक सारे अडथळे आले. खरं तर वादळ आलं होतं, एका रात्रीमध्ये सगळे टॉवर्स योगेशदा आपण पाहिले जमीन उद्ध्वस्त झाले होते. पण दुसऱ्या सकाळी त्याच थाटात खरं तर ते सगळं उभं राहिलं आणि स्पर्धेचं मेगा फायनल आपण होताना पाहिला. आणि जगन पाटील नावासोबत जो रुतबा, त्या नावासोबत जी मेहनत येते, अंपाचा इशारा DRS चेक केला जाईल. थर्ड अंपास त्या ठिकाणी जोडले जातील. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. थर्ड अंपास आपण इकडेच थांबा वॉर रूम मध्ये. कशासाठी अंपायर DRS? रनआउटसाठी. अरे घेऊ दे, कोणी पण घेतला, तू का टेन्शन घेतो बाबा. टीमची टोटल सध्या धावफलकावर. कॅन्सल करायचं असेल तर तुला आता पण सांग, आता पण चान्स आहे. टीमची टोटल धावफलकावरती थांबली आहे 20, लॉस ऑफ 2 अँड OET आउट. फलंदाज बाद. विशाल पारडोळेसाठी एक कॅश प्राईज आलं होतं आणि त्याआधीच मात्र विशालची विकेट रनआउटच्या स्वरूपात जाते. एलकुंदेचे राज वाकडे यांच्या ठिकाणी शुभागमन झालं. एक जबरदस्त खेळाडू आहेत आणि त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. विशालच्या चेहऱ्यावरती जाता जाता पण स्माईल आहे. न्यू बॅटर मैदानावरती येतोय G2. टीमची टोटल धावफलकावरती संकेतच्या ओव्हर्स नंतर आता पूर्णपणे टर्न झाली आहे. पूर्णपणे मॅचमध्ये आता पकड जय अंबिका देवरुंगपाडा टीमची. एक गोष्ट खूप चांगली वाटली आज, एज इज जस्ट नंबर हे पंडित दादांना पुन्हा एकदा खरं तर देवरुंगच्या क्रिकेटला शिकवलं आणि त्याची बॅट मैदानावरती रन्स बनवतच राहिली. अजून एक सुंदर बॉल, टप्पा पडलाय, थोडासा खाली राहिलाय. चला एसटी रक्षकाच्या हातात 18-43 गरज होती आणि काय बॉलिंग केली आहे लाजवाब. गोलंदाजी करताना संकेतनं खर्च केली फक्त आणि फक्त 2 धावा आणि सामना खूप लांब गेलाय. धावफलकावरती धावा झालेत 20, बनवायच्यात तुम्हाला 61, म्हणजे समीकरण येणारे 12 बॉल आणि 41 धावेची गरज आहे. टायमर ऑन आहे. 1.5 मिनिट तुम्ही लेट आहात, लक्षात घ्या. टीम जे अंबिका देवरुंगपाडा तो तुम्हाला कव्हर करायचा आहे. 12 बॉल 41. येणारा ओव्हर तुम्हाला 3 मिनिटं आणि 43 सेकंदाच्या आत फिनिश करावं लागेल, याची काळजी घ्या. षटक सुरू होतं मैदानावरती. नंबर 4, 12 चेंडू 41 धावा. स्पर्धेचा पहिला दिवस. मैदानाच्या चौफेर जे परमनंट रॅलिंग खरं तर लावण्यात आलं, त्याच्यामुळे मैदानाची शोभा अजून वाढली आहे. खेळपट्टीला जो रंग देण्यात आला तो देखील अतिशय सुंदर आहे. मात्र मैदानावरती जे सजावटीकरण स्वर्गीय मकरंद स्मृती चषकामध्ये करण्यात येतं ते मात्र वाखाणण्याजोगं असतं. आणि बॅनर्स, डिझाईन्स, ज्या ग्राफिक्स इकडे सेट केल्या जातात त्या देखील अप्रतिम असतात. त्यामुळे स्वर्गीय मकरंद स्मृती चषक पाहण्याची मजा व्यासपीठावरनं, कॉमेंट्री बॉक्समधनं, खेळाडू कक्षातनं, प्लेयर स्टँडमधनं, प्रत्येक कॉर्नरमध्ये एक वेगळा फील आहे. इथे थ्रिल मॅचमध्ये येईल का? हो. कॅच झाली आहे ड्रॉप आणि सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. 2 धावा पूर्ण झाल्यात. सध्या वारा जर आपण पाहिला ना डावखोऱ्या त्याच्या फलंदाजासाठी
या ठिकाणी काहीसं अनुकूल आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही रायटी बॅटर्स विकेटमध्ये खेळत आहेत. रनचेस 20.50 रिक्वायर रन रेट वरती जाऊन पोहोचलंय आणि समीकरण आता उरलंय 11 बॉल 39. येणारे 11 चेंडू 39 धावा. बॉल तयार आहे. राईट आर्म राऊंड विकेट. हा अर्ध्या विकेटवरती टाकलाय. समोर हॅमर केला बेसबॉल स्टाईल. लॉंग ऑफला फिल्डर टिपलाय झेल. संपलाय खेळ. फलंदाज बाद आणि मॅचच्या ड्रायव्हिंग सीट वरती टीम जय अंबिका देवरुंगपाडा फलंदाज बाद. आला नवीन आलेत फलंदाज मैदानावरती हर्षद. त्यांच्यासाठी 3 बॉल 3 षटकार जर त्यांना मारले तर गणेशजी पाटील यांच्याकडनं तब्बल दिले जातील 5,000 रुपये फलंदाजी करताना हर्षदसाठी. बॅटिंग ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळतो हर्षद. त्याच्या सोबतीनं मैदानावरती खेळतो नवनाथ. 7 बॉलचा सामना करत 3 रन्स त्याच्या बॅटमधून आलेत. त्यामुळे थोड्याशा अडचणी जास्त वाढलेत. खरं तर खूप होप्स होते दैवत वेलेकरच्या बॅटमधून. तिकडे जो आउट झाला चर्चेचा बनेल तो विषय. ओमकार तयार बॉलिंग ट्रॅकवर. इथे देखील फटका फसला. प्रॉपरली कनेक्शन नाही आहे. बॅटच्या बाहेरच्या भागाला लागून बॉल ट्रॅव्हल होतो आहे. पॉईंटमध्ये जवळजवळ मिसफील्ड झाल्यानंतर बॉल पोहोचला आहे. तोपर्यंत 2 धावा. आता ओव्हर थ्रो 2ला 3 मध्ये देखील रूपांतरित तुम्ही करू शकता. इथे देखील बॅकअप देताना झाली आहे मिस्टेक. बट 3 वरती समाधान मानावं लागेल. 41ची गरज होती 12 बॉलमध्ये. आता बॉल शिल्लक आहेत मैदानावरती. 9 धावा करायच्या. 36 9 चेंडू आणि 36 धावा बनवू शकतात. हारताय जिंकताय तो एक वेगळा भाग आहे. बट मैदानावरती तुम्हाला लढणं ते गरजेचं आहे. एकटा दैवत वेल्लेकर एकटा साहिल किंवा विशाल किंवा जीतू तुम्हाला मॅच जिंकून देऊ शकत नाही आहे. प्रत्येक प्लेअरला ज्या दिवशी टीम अडचणी त्या तुमचा रोल प्ले करावा लागेल. टप्पा पडला. खूप बाहेर निघाला बॉल. अंपायरचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन धावफलकावरती येते आहे. एक्स्ट्रा रननं स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते धावफलकावर बदलत असताना 9 चेंडू आणि 35. येत्या 3 बॉलमध्ये कमीत कमी 2 बिगिट आले ना मॅच ऑन. शेवटच्या ओव्हरमध्ये रन्स बनवू शकतात. राऊंड विकेट. टप्पा पडलाय. चालला बॉल पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातात. हा देखील पुन्हा टाकावा लागेल. अजून एक एक्स्ट्रा रन धावफलकावरती येते. समीकरण बदलता येणारे 9 चेंडू 34 धावा. 3 बॉलमध्ये कमीत कमी जर 14 धावा आल्या ना पुन्हा एकदा जानूस्पोर्ट इताडे मॅचमध्ये कमबॅक करू शकते. आताच एक फार सुंदर स्पर्धा इताडेच्या माध्यमातून पार पडली. बॉल चालला डीपमध्ये लॉंग ऑनला. सन्माननीय कार्यसम्राट नेतृत्व इताडे गावचे माजी सरपंच आदरणीय जगनदादा पाटील यांच्या माध्यमातून कोणतंही प्रवेश शुल्क न स्वीकारता खरं तर आमने लोणारच्या संघांसाठी ती स्पर्धा खुली करण्यात आली आणि एक दैदिप्यमान असं आयोजन पाहायला मिळालं आणि तो स्पर्धेचा 16 गाजवला आपल्या घरच्या मैदानावरती. मोरेश सुतार अक्षय थेटे आणि टीम नानकरनं. बॉल डीपमध्ये लॉंग ऑफला. रनआउटचा धोका आहे. बॉल कॅरी नाही झालाय आणि 2 धावा अजून ॲड होतील. धावफलक 2ने बदलत आहे. टीमची टोटल स्कोरकार्डवरती जाऊन पोहोचली आहे आतापर्यंत 30 धावा. बॉल शिल्लक 7 आणि रन बाकी आहेत 31. 7 चेंडू आणि 31 धावेची गरज आहे. पहिला सामना थोडासा एकतर्फा होतोय का अशी काही चर्चा मैदानावरती सुरू झाली आहे. बट नेक्स्ट मॅच तितकीच चांगली आहे. टप्पा पडला. हा देखील झाला यष्टीरक्षकाच्या हातात आणि समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे 6 बॉल आणि 30 धावेची गरज आहे. 6 चेंडू 30 धावा आणि टाइम फिनिश झालाय. तर मग फक्त 4 खेळाडू असतील 38 सर्कलच्या बाहेर. 6 बॉल 31ची गरज आहे. सहा बॉल 31. फक्त 4 खेळाडू असतील 38 सर्कलच्या बाहेर याची काळजी घ्या अंपास. चला फास्ट खेळा आता प्लीज. वेळ जास्त नको. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टॉस देखील झालाय पुढील मॅचचा. जय सावराई एलकुंदे आणि त्यांना फाईट करेल टीम जय दुर्गा अनुज 11 लोनाड. या 2 संघांमधला पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. चला फास्ट खेळा. वेळ खूप जातोय. टीम देवरुंगपाडा जय अंबिका
देवरुंगपाडा वर्सेस पहिली लढाई तुम्हाला पाहायला मिळाली या जानू स्पोर्ट्स इटाडेच्या दरम्यान. मागच्या ड्रायव्हिंग सीटवरती पकड आहे पूर्णपणे, ती म्हणजेच टीम देवरुंगपाडा. मित्रांनो 6 बॉल 31 डिफेंड करायचे आहेत. एक बॉल टाकायला आतापर्यंत तुम्ही 2 मिनिटं घेतली आहेत. फिल्डर्स आतमध्ये घेतलाय तरी देखील जर तुम्ही एक्स्ट्रा वेळ घेत असाल तर आता पेनल्टी देखील लागेल, याची पण काळजी घ्या. अरे 4 वेळा सांगितलं मित्र तुला 4 फिल्डर बाहेर आहेत. अंपास देखील किती वेळा सांगेल. चला बरं झालं दादा, तुला तरी लवकर समजलं. चला फास्ट खेळा आता तरी, सुरू करा मॅच. 6 बॉल 31 होता ऑन ग्राउंड जब आप होते हो. खूप सारं टेन्शन असतं खरं तर मैदानाच्या आत. इथे पहिलाच बॉल आणि लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर फायनली येतोय हा चौकार आणि समीकरण उरलंय. येणारे 5 बॉल आणि 27 धावेची गरज. 5 चेंडू आणि 27 धावा. सुरुवात खूप शांत झाली खरं तर. पॉवर प्लेमध्ये 2 ओव्हर्स 18 आले आणि तिकडे कंपॅरिझन केलं तर जवळजवळ 14 धावेना मागे पडला होता इटाडे संघ देवरुंगपाडाच्या पॉवर प्लेच्या कंपॅरिझनमध्ये. 5 बॉल 27. हा खराब पुन्हा टाकावा लागेल. होऊ शकतं मॅचमध्ये काहीतरी बदलाव येऊ शकतो. मागचे काही काळ भरपूर सारे व्हाईट बॉल्स आलेत, त्याची मदत झाली आहे. आता 5 मध्ये बनवायच्या 26 आणि स्पर्धेचा नियम आहे सामना जर रणजित दादा बरोबरीच येतोय तर कंपल्सरी चेस. त्यामुळे 5 बॉल 26 बनवावा लागतील. इथे बाडनपाडमध्ये चांगला टाकलाय अलॉंग दी कार्पेट. बॉल चालला डीप मध्ये, तिकडे झाली आहे मिसफील्ड. मॅच अजूनही ऑन आहे कारण मिसफील्ड झाल्यानंतर मिळाले धावा 2 आणि आता समीकरण ओव्हर थ्रो. हो आता 6 बनतील का? हो मिळतील तब्बल धावा या ठिकाणी 6 आणि समीकरण येणारे 4 बॉल आणि 20 धावेची गरज. ओव्हर थ्रो. तरी 4 बॉल आणि 20 धावेची या ठिकाणी गरज. अप्रतिम खरं तर हे क्रीडांगण आहे आणि कमानी जर एकदा का तुम्ही पाहिली ना, एखाद्या गडकिल्ल्याचा भास तुम्हाला नक्की होईल. थोडीशी औपचारिकता मॅचमध्ये. कॅमेरामॅनला रिक्वेस्ट आहे थोडंसं झूम करो मेन एंट्री गेटला. हे पाहू शकता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं अतिशय सुंदर असं त्या ठिकाणी कमानीवरती रूढ झालेली मूर्ती बसवण्यात आली आहे. आवर्जून आपल्याकडे फ्रंट अँगलला ज्यावेळी ड्रोन कॅमेराचा व्ह्यू येईल त्यावेळी अजून चांगल्या प्रकारे आम्ही तुम्हाला दाखवू. अजून एक डॉट बॉल, लगातारचे 2 डॉट आलेत षटकारानंतर आणि आता फक्त औपचारिकता बाकी आहे. आता तुम्ही पाहू शकता अप्रतिम हा नजारा. जसं रायगडावरती छत्रपतींचं स्मारक आहे अगदी तसंच या ठिकाणी उभारण्यात आलं. इथे बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि भातक करपून गेल्यानंतर पडलेला पाऊस त्याची किंमत आहे ना शेतकऱ्यासाठी 0 असतं. क्रिकेटमध्ये देखील तेच. मॅच जवळजवळ हातातून निसटल्यानंतर आलेले चौकार षटकार त्याची व्हॅल्यू स्कोरकार्डवरती फारशी कमी आहे. अंतिम बॉल आणि अभिनंदन टीम जय अंबिका देवरुंगपाडा शेवटच्या बॉलवरती आली विकेट आणि 13 धावेनं 61चं टार्गेट डिफेंड केलंय. वेल बोल्ड अँड ऑल्सो वेल बॅट टीम जय अंबिका देवरुंगपाडा. 13 धावेनं हा सामना त्यांनी जिंकला. मॅन ऑफ द मॅचकडे आपण वळतोय. पुढचा सामना चला लगेचच. फिल्डिंग टीम कोणताही एक्स्ट्रा वेळ न घेता तुम्हाला मैदानावरती त्वरित दाखल व्हायचं. या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचकडे आपल्याला जायचं. फलंदाजी करताना ज्याच्या बॅटमधनं 26 धावा आले तो देवेश ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.